कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। मंत्र्यांचे खासगी सचिव पीए विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांवर आता मुख्यमंत्री कार्यालयाचा वॉच। अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा सातत्याने आढावा घेणार। अधिकाऱ्यांची उसनवारी तत्वावर भरती केलेल्या मंत्र्यांनाही चाप बसण्याची शक्यता। महाराष्ट्रातील नगरपालिका महापालिका निवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार की लांबणीवर जाणार याकडे लक्ष। कल्याण पोलीस स्टेशन गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाडांचा मुलगा वैभवला क्लीन चिट। आरोपपत्रात फक्त 2 आरोपींचा समावेश। शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर गणपत गायकवाड यांनी केला होता गोळीबार। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 7 मागण्यांसाठी मस्साजोग ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन। जरांगे पाटीलही उपस्थित राहणार। मागण्यांची दखल न घेतल्यास 2 दिवसानंतर पाणी पिणं देखील बंद करण्याचा इशारा। संजय राऊत जे बोलले ते 100% बरोबर। नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य मूर्खपणाचं। साहित्य संमेलनातील गोऱ्हेंच्या वक्तव्याचा शरद पवारांकडून जोरदार समाचार। नीलम गोऱ्हे 2 दिवसात पत्रकार परिषद घेणार। गोऱ्हेंनी मातोश्रीवर केलेल्या आरोपांनंतर टीकेची झोड। पत्रकार परिषद घेऊन गोऱ्हे आरोपांवर उत्तर देणार। उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या सहकाऱ्यांचे गुन्हे पोटात घातले। शिंदेंसोबतचे 16 जण दलाल आणि फिक्सर होते, संजय राऊतांचा आरोप। राज्यभरात 9 लाख लाडक्या बहिणींचं अनुदान बंद। छाननी प्रक्रियेदरम्यान लाभार्थ्यांची संख्या कमी। सरकारचे 1620 कोटी वाचले। एकापेक्षा जास्त योजनेच्या लाभार्थी महिलांना वगळलं। जीवे मारण्याची धमकी आल्याचा इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांचा आरोप। प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचा दावा। धमकीबाबतचं संभाषण सावंत यांच्याकडून फेसबुकवर पोस्ट। मागील आठवड्यापासून मुंबईतील तापमान वाढ काय? 38.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद। मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा। तुळजाभवानी मंदिराच्या पुनर्बांधणीला पुजाऱ्यांचा विरोध। स्ट्रक्चरल रिपोर्ट बदलून केंद्राच्या पुरातत्व विभागाकडून सल्ला घेण्याची मागणी। तडे गेलेल्या शिळा बदलून मुख्य शिखर न पाडण्याची भूमिका। मुंबई नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट बंद असल्यानं नव्या घाटातून पर्यायी व्यवस्था। लतीफवाडी ते घाटंडेवी मंदिरापर्यंत नवीन कसारा घाटातून एकेरी वाहतूक सुरू। दुरुस्तीच्या कामासाठी 27 तारखेपर्यंत घाट बंद राहणार। रत्नागिरीच्या बाजारात हापूस आंबा दाखल। अजूनही सर्वसामान्यांच्या खिशाला आंब्याची किंमत न परवडणारी 1600 ते 2200 रुपये डझन आंब्याची किंमत। आयपीएल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात 12 वर्षांपासून फरार असलेल्या ललित मोदीकडे वानुआतू देशाचं नागरिकत्व। ललितच्या नवीन पासपोर्टची प्रत TV9च्या हाती। वानुआतू हा दक्षिण प्रशांत महासागरातील एक लहान बेट देश। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।